श्रमगीता मेडिटेशन श्रमाध्याय 22. श्रमसंहिता मुक्त अभंग 12. शरीर होई श्रम सज्ञानी जीवनावास अज्ञानी श्रमपण सांडून दारी जीवन होई देहकारी. याचा श्रमार्थ काय आहे? शरीर होई श्रमज्ञान. या शरीराला श्रम करायचं शिकवावं लागत नाही. अगदी लहानपणापासून मनुष्य श्रम करत आलाय. बाळ असतं बघा, लहान बाळ ते मोठं आवडतं. त्यात तुम्ही रुपयाचा कॉईन द्या, तर बघा घट्ट भरून ठेवतो, सोडत नाही. थोडं मोठं असेल बाळ, त्याला चॉकलेट पुढे करा, तो बघा झेपावतो तुमच्याकडे. आईच्या कडेवर असेल तरी तुमच्याकडे झेपावतो बघा. कारण ते श्रम आहे. एखादी वस्तू घेण्यासाठी करावे लागणारे श्रम आहे, ते शिकवावे लागत नाही. शिकवावे कधी लागतात? आपलं शैक्षणिक शिक्षण संपल्यावर. मग एखादा कोर्स करावा लागतो. कोणी डॉक्टरचा कोर्स करतो, कोणी इंजिनियर होतो, कोणी वकील होतो, कोण टर्नर फिटर करतो, कोण गाडी दुरुस्तीचा करतो, इन्शुरन्सचा करतो, बँकेचा करतो. श्रम सज्ञान करतोय लोकांनी. तुम्ही अज्ञान नाहीये, तुम्ही निरक्षर असाल, ही गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही एकदा श्रमाच्या संगतीत गेला की तुम्ही सज्ञान झाला. मग तुम्हाला 18 वर्ष वाट पाहायची गरज आहे का? नाही. त्याच्या आधी सुद्धा लोक श्रम करत असतात, मेहनत करत असतात, परिश्रम करत असतातच. शिकणं हे सुद्धा एक श्रम आहे की नाही? म्हणून श्रमार्थ असा सांगतो की शरीर होई श्रम सज्ञानी. शरीराला शिकवावी लागत नाही गोष्टी. 64 कला आहेत आपल्याकडे. 64 कलापैकी एका कलेमध्ये, 2 कलेमध्ये, 5 कलेमध्ये, अशी असं 10 कलेमध्ये मनुष्य पारंगत होतो. एखादी भाषा बोलण्याची कला असेल, शिकवण्याची कला असेल, तर काम करण्याची कला असेल, आणि त्याच्या उपकला सुद्धा आहेत. श्रम केल्याने काय होतं? जीवनामध्ये तुम्ही अज्ञानी राहत नाही. आता श्रम कशाला करतात? पैशासाठी. शिकतात कशाला? पैशासाठी. 15 वर्ष लोक शिकतात, हो, ग्रॅज्युएट होतात. 15 वर्षानंतर त्यांना कळतं की जीवनासाठी पैसा लागतो, श्रम करावे लागतात. कुणी काही म्हणा, पण शिकल्यावरच हल्ली नोकरी मिळते. पहिलं मिळायची नोकरी, शिक्षण कमी आहे, चल ठीक आहे. पण तेव्हा मनुष्यबळाची गरज होती. आता मनुष्यबळाची गरज आहे, पण त्याच्यामध्ये क्वालिटी आली. शिक्षण किती आहे, तुला काय येतं करायला, कोणता कोर्स शिकलेला आहे. आता हे सगळं केलं कोणी? मनुष्य आहे. काहीतरी क्रायटेरिया ठेवला त्या. कारण श्रम करण्याला, नोकरी करायला, उद्योग करायला खूप लोक, खूप उपलब्ध झाले. लोकसंख्या एवढी वाढली. मग त्यामध्ये काही एक पद्धत ठेवली की बाबा तुझं शिक्षण एवढं आहे तर तुला एखादा जॉब मिळू शकतो, नोकरी मिळू शकतो. श्रमगीता हेच सांगते ना. 2019 साली श्रमगीता लिहिली आणि 2020 साली लॉकडाऊन आलं. श्रम बंद झालं, लोकांना पैसा मिळेना. मग ही जी श्रमगीता आहे ती एक संकेतानुसार लिहिली गेलेली आहे की. श्रमगीता ही 1000 पानाची श्रमगीता. श्रमगीता या मुक्त अभंगाचा श्रमार्थ सांगते. 12वा अभंग मुक्त अभंगाचा. श्रमपण सांडूनी दारी. श्रमपणा सांडला दरवाजामध्ये. कुणाच्या? कारखान्याच्या. तो आमचं मेहनत आहे, आमचं घाम आहे, आम्ही महिनाभर राबतो, अल्प वेतन मिळतो, म्हणून मग श्रम सांडून जातो त्या दरवाजामध्ये. आणि जीवना होई देहकारी. म्हणून जीवन जे आहे, देहकारी, देह जर कार्यरत नसेल, तुमचा काही केलंच नाही आणि मिळवत नाही, नाव, पैसा, कीर्ती वगैरे, समृद्धी,
तर श्रम करून उपयोग आहे का? जन्माला येऊन काय फायदा आहे का? नाही ना. पूर्वी व्हायचं, आला तो गेला, तेव्हा काही काम धंदा नव्हता, लोक खुशाल चेडू होते, देई हरी फाटल्यावर अशी पण शेती होती, लोकांची पैसा होता, लोकसंख्या कमी होती. आता महागाई झाले, दिवसेंदिवस महागाई वाढतो. आणि आता नवीन नवीन गोष्टी हव्या असतात. कोणाला मनोरंजन करावं असं, चित्रपट बघावा, मोबाईल पाहिजे, गळ्यात चैन पाहिजे, दागिने पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, भौतिक गोष्टी सुखाच्या वाढल्या. मिठाई पाहिजे, खायला चमचमीत पाहिजे, हॉटेलमध्ये जायला लागतं. तर वडापावची किंमत 20 रुपये झाली, 10 रुपये सोडा तुम्ही, 20 रुपये झाले. वडापाव महागला, एका भाकरीची किंमत सुद्धा 20 रुपये झाली, एका चपातीची किंमत सुद्धा 10 रुपये झाली. भाजी, भात, डाळ विचारूच नका, थोडी महागाई आहे. आणि या गोष्टी पैशाने मिळतात आणि पैशासाठी श्रम करावे लागतात. तुम्हाला आज मी एक मनी मॅनिफेस्टेशन चॅलेंज सांगतो. पैसा मिळवण्याचं चॅलेंज. आणि हे चॅलेंज करताना तुम्ही ब्रह्मांडाला सांगायचं की मी हे चॅलेंज स्वीकारलं आहे. तुमच्या मनाला सांगायचं की मी हे चॅलेंज स्वीकारलं आहे. तुमच्या शरीराला सांगा की हे मी चॅलेंज स्वीकारलेलं आहे. करायचं काय? तुमच्याकडे असा कॉईन असेल, नाणं ज्याला आपण म्हणतो, हे जे नाणं आहे त्यावरती वैष्णोदेवीचा छाप आहे. हे नाणं 10 रुपयाचं आहे बघा. अशी नाणी तुमच्याकडे असतील किती, 10, 12, 5 किंवा 2-3 असतील तरी चालतील. आणि हे 5 रुपयाचं, त्याच्यावर सुद्धा वैष्णोदेवीचा छाप आहे. याच्यावरती तारीख नाही बघा, तुम्ही चेक करा नंतर. म्हणजे मॅन्युफॅक्चर डेट नाहीये, उत्पादनाची तारीख नाही. याचा अर्थ काय आहे? त्याला एक्सपायरी नाहीये, हे चालणार आहे निरंतर. म्हणजे हे विशिष्ट नाणं आहे, हे खास नाणं आहे, हे अबंडन्स, समृद्धी देणारं नाणं आहे. म्हणून या नाण्याचा उपयोग करून आपण आपल्या जीवनामध्ये पैसा मिळवण्याचं तंत्र शिकणार आहे. एक चॅलेंज स्वीकारणार. करताना काय सांगायचं की ब्रह्मांड, शरीर, मना हे चॅलेंज स्वीकारले आणि करायला सुरुवात करायची. एक असं भांडं घ्यायचं, काचेचं घ्या, धातूचं घ्या, मात्र प्लास्टिकचं घ्यायचं नाही. आणि याच्यामध्ये जी काही नाणी असेल तुमच्याकडे ते टाकायचे. ते बघा, आवाज येतं कसं, खणखणत ना आवाज, खणखणीत नाणं. नाणं कसं पाहिजे? खणखणीत पाहिजे. ते टाकलं आपण नाणी जी आपल्याकडे होती ती. त्याच्या आधी नाणी धुवून घ्यायची, ग्लास पण धुवून घ्यायचं, कारण तुम्हाला पाणी प्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे पाणी तुम्ही ओतायचं आहे. तुम्हाला हवं तर फुल ग्लास ओता किंवा धातूची बाटली घ्या, त्यामध्ये सुद्धा ओतून ठेवू शकता. आणि हे नाणं आपला हात आहे असा उपरी ठेवायचं, पालता ठेवायचं. आणि मग डोळे बंद करून बोलायचं की हे ब्रह्मांड, धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू, थँक्यू. आणि म्हणायचं मी श्रीमंत आहे, पैसा माझ्याकडे वाहक येतो, मी पैशाचा वाहक आहे, मी पैशाचा चुंबक आहे, असं म्हणायचं तुम्ही 3 वेळा, 8 वेळा. आणि आभारी आहे, आभारी असं म्हणून ते पाणी जर बाटलीमध्ये असेल तर तुम्ही ओतून ठेवू शकता, दिवसभर पिऊ शकता. आणि हे पाणी तुम्ही प्यायचं आहे. पिताना आपली जी नाणी तोंडात पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नंतर घशात अडकून बसेल. त्यासाठी तुम्ही नाणी काढा ती आतमध्ये आहे, त्यांनी बाजूला ठेवा, नंतर पुसून ठेवा आणि हे पाणी प्यायचं आहे. म्हणजे या पाण्यामध्ये जी ऊर्जा झाली पैशाची, ती तुम्ही तुमच्या शरीरामध्ये सोडली, चिरलं, ते पचलं, शोषून घेतलं तुमची ऊर्जा तुमच्या शरीराने. तर ती मनापर्यंत गेली आणि मनातून तुमच्या मेंदूपर्यंत गेली. असं तुम्ही रोज करा. 21 दिवस करा, 90 दिवस करा, 180 दिवस करा. आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करा. का असं होतं तुम्हाला 180 दिवस करायला लागतं, 90 दिवस करा? कारण कसं आहे, तुम्ही जी गोष्ट करता ती मनापासून करत नाही. खोटेपणा असतो, अरे होईल की नाही, काही करताना मला दुसरा विचार येतो. म्हणून शुद्ध मनाने करा, शुद्ध चित्ताने करा. तर तुमचं जे अवचेतन मन आहे त्याने हे स्वीकारलं पाहिजे.
करून बघा, अवश्य याचा उपयोग होतो. सोपं तंत्र आहे.